सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे। भाजप विरोधात मोर्चे बांधणी करण्याकरता महाविकास आघाडीनेही पावलं उचलायला सुरुवात केली आहे। येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली। महाराष्ट्रापुरतं तरी महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते असे संकेत शरद पवारांनी दिलेत। तसंच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना सल्ला दिलाय। याशिवाय राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवरही त्यांनी टीका केली। महाराष्ट्रापुरता तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी। आणखी काही राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे। पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत, आणखी निर्णय घेतलेले नाही। ते नाखुश असतील तर आम्ही सगळे नाखुश आहोत। पहिले राज्यपाल की त्या राज्यपालांच्याबद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात आणि त्यावेळेला जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते। हे सध्याच्या अभ्यासाच्याकडून आहे आणि खरं म्हणजे ते चांगलं नाही, पण शेवटी हे महत्त्वाचं फळ आहे। त्या फळाची प्रचिता ही राखली पाहिजे, पण ती याच्याकडनं राखली जात नाही। सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून बघायचं असतं, पण मी अलीकडे वाचतो की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घ्यावी, यांचा जामीन जप्त केली वगैरे वगैरे, हे काही राजकीय नेत्याचं खरं काम नाही। पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली ठीक आहे।